हॅलो. वसमत पीआय. हॅलो. वसमत पीआय. निर्दुडे बोलतोय. हा बोला. भाईसाहेब जाधव बोलतोय. बहुजन युथ पॅन्थर राष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय. सर नमस्कार. बोला ना. ते इंजनगावला जे प्रकरण झालं हा सर. ते आपल्याच हद्दीमध्ये आहे ना. जे बुद्धविहाराच्या परिसरामध्ये काही लोकांनी दुसरा झेंडा लावायचा प्रयत्न केला. हा हा. आता प्रत्येक महापुरुषाचा आणि प्रत्येकाच्या धर्माचं प्रत्येकाने पावित्र्य राखले पाहिजे ना. राखलं पाहिजे. आपण तिथे ऍक्शन काय घेतली? काढला ना ते पुतळा, हे झेंडा काढला ना ते आता. व्हेरी गुड. झेंडा काढलेला आहे ना तिथला? हो काढला. दोन्ही समाजाची मीटिंग सांगितले. बरं, दोघांनाही व्यवस्थित बसवा. कारण काय आहे, महाराष्ट्रामध्ये आग लावायची कामं चालू आहेत सध्या. हो मग त्याच्यामुळे दोन्ही लोकांना सांगितले. आपल्या दोघांनी चांगलं हे केले, आज सहकार्य करून आपले सगळं ते काढलेले आहे. त्याची मीटिंग वगैरे ठेवलेली आहे. नाही, पूर्वी कधी या गोष्टी घडायच्या नाही. पूर्वी मातंग समाज आणि बौद्ध समाज अगदी भावाप्रमाणे राहायचं. परंतु आताचे मातंग समाजाचे नेते विष कालवण्याचं काम करतात सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये. तर आपल्याकडून अपेक्षा आहे की याच्यावरती तिथं पुन्हा काही झालं नाही पाहिजे. प्रत्येक महापुरुषाचा, प्रत्येक जाती धर्माचा आदर सन्मान हा प्रत्येकाने ठेवला पाहिजे. माय पर्सनल ओपिनियन, माझं वैयक्तिक मत सांगतो मी आपल्याला. आपापसात तो विषय मिटून घ्या. दोन्हीही समाजातील लोकांना, तिथल्या सर्वसामान्य लोकांना आपण समजून घ्या. बरोबर आहे. मग आम्ही तर सांगितलो, तुम्ही सांगा जरा. आमच्या माध्यमातून सांगतोय. परंतु झालंय कसं की आता मानसिकता थोडी वेगळी झालेली आहे. आता तो विषय कधीतरी बोलेल मी तुम्हाला. तो आता बोलायची म्हणजे आता हे नाही. परंतु लॉ अँड ऑर्डर, कायदा सुव्यवस्था तिथं व्यवस्थित राहायला पाहिजे. फक्त हीच आपल्याकडून अपेक्षा. नाही काय विषय, कायदा सुव्यवस्था तिथं अबाधित आहे. काय विषय. ओके ओके.